कारण का बॉडीचं जेव्हा तुम्ही काही ऍक्टिव्हिटी करता तेव्हा तो काहीतरी जाळत असतो. ते जाळणं हे काही बाहेरून आलेलं नाही की तुम्हाला प्लग लावला आणि तुम्ही ऑन काय, म्हणजे तुमच्याकडे जे स्टोर्ड आहे तेच आहे. हा पहिला पार्ट एनर्जी बाबतीत. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा त्याला एक्झॉस्ट करता तेव्हा त्याला परत नॉर्मलला पण आणावं लागतं. प्लस तुम्ही किती जरी नाही म्हणलात तरी देखील तुमची ऍक्टिव्हिटी ही तुमच्या मनावरचं एक काम आहे ते. त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला खूप गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात. रेस्टमध्ये ते पण रिलॅक्स होऊन जातं. आणि सगळ्यात म्हणजे मला नेहमी वाटतं सांगावं असं, एखादी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी पण 5:30 वाजता तीच करायची आहे. हा जर उत्साह ठेवायचा असेल तर रेस्ट व्यवस्थित. करेक्ट 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 करेक्ट. पण मिनिमम 8 तासाची झोप झोप 7-8 प्रत्येकाची प्लस मायनस असते, पण 6 ते 8 तास ही तुमची आवश्यक आहे. काही लोक डीप स्लीपमध्ये जातात, पण आपल्या ग्रुपमध्ये काही जण आहेत, मला काही जण माहिती आहे की ते लाईट बंद केल्यासारखी बंद झोपतात. म्हणजे झोप असं म्हणलं की टॉईंग झोपली. किती छान आहे ही, याच्यासारखी परिस्थिती नाही. म्हणजे हे मी हे त्यांना ब्लेस्ड म्हणतो. म्हणजे तो एक तुमच्या मनातले जे काही व्यवधान आहेत ती तुम्ही बाजूला ठेवायची आहेत आणि तुम्ही मनाचं स्विच बंद करायचं आहे. हे अशी जे झोपणारे असतात त्यांना 6 तास पण पुरते.